नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाज्योती संस्थेमार्फत झालेल्या सीईटी परीक्षेचे निकाल लागलेले आहेत आणि या परीक्षेमध्ये त्यांनी जे स्कोर लिस्ट डिक्लेअर केली आहे त्यामध्ये रॉ स्कोर म्हणजे आपल्याला आन्सर शीट, रिस्पॉन्स शीट नुसार जे मार्क्स पडलेले आहेत ते त्यांनी मेन्शन केलेले नाहीत। या बाबतीतच विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत आहेत। त्यांना कळत नाहीये की नॉर्मलायझेशन मध्ये इतके मार्क्स कसे कमी झाले आपले आणि आपले लिस्ट मध्ये नाव का नाही आले। तर याच बाबतीत हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ छोटासा आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक पत्राचा फॉर्मॅट मी बनवून दिलेला आहे। या पत्रामध्ये आपण विषय लिहिलेला आहे 2024 साली घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या निकालाचे पुनर्घोषण, त्यामध्ये रॉ स्कोर आणि सामान्यीकरणानंतरचे गुण यासह डिक्लेअर करण्याबाबत हे पत्र असणार आहे। आपण सर्वांनी हे पत्र डाउनलोड करायचे आहे। यामध्ये हवे ते चेंजेस करायचे आहेत, म्हणजे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। कशा पद्धतीने निकाल डिक्लेअर करण्यात यावा याबद्दलही तपशील दिलेला आहे। आणि शेवटला आपले नाव आता जी आलेली आहे त्यामध्ये नाव आलेले नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपले सीईटीचे पूर्ण माहिती, त्यामध्ये ऍप्लिकेशन नंबर असो, आपली पूर्ण डिटेल आणि आपल्याला रिस्पॉन्स शीट नुसार किती मार्क्स मिळाले होते आणि आपली डेट, परीक्षेची डेट, शिफ्ट, संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून द्यायची आहे। या फॉर्म मध्ये आपण, या ऍप्लिकेशन फॉर्मॅट मध्ये आपण थोडेसे चेंजेस करायचे आहेत आणि हे ऍप्लिकेशन आपल्याला कोणाला ईमेल करायचे आहे, आपल्याला या ठिकाणी संपूर्ण ईमेल दिलेले आहेत महाज्योतीच्या साईटवर, किंवा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तो पत्राचा फॉर्मॅट तसेच या ईमेल ची लिस्ट, संपूर्ण हे चारही ईमेल आहेत, या सर्वांना आपण तो ईमेल करायचा आहे। आता हे जर 2-4 दिवसामध्ये नाही झाले तर मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून महाज्योती जे नागपूर येथील कार्यालय आहे त्या ठिकाणी आपल्याला भेट द्यावीच लागणार आहे, त्यांच्याशी बोलणे करावेच लागणार आहे। कशामुळे तर या गोष्टी आपल्या क्लिअर होतील की नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने झाले आहे आणि मार्क्स मध्ये इतकी तफावत का झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आपले चॅनल। धन्यवाद।